नमस्कार मंडळी, आज आपण आलोय पेनशतला. एका सकाळी 7:15 वाजलेत. कामासाठी आपण इकडे आलोय. बघूल आता तुम्हाला कळेलच कशासाठी आलोय. समोर दिसतोय कळसुबाईचा डोंगर आणि इकडच्या रानामध्ये आपल्याला जायचंय. माधवीन स्नेहाला आली आपल्या बरोबर. रानात आपण काय जाणार आहे आज भटकंती कराया. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये आपण जाणार आहे. चला जाऊया. आता आलोय आपण पेनशत या गावामध्ये. आपल्या बहिणीच्या घरी आपण आलेले आहेत. इथून अशोक दाजी आणि पंढरी दाजी आपल्या सोबत येणार आहेत. चला आपण जाऊया, आपण त्यांना भेटूया. रोज जातात का लोक? रोज काय का असलं शेवटी आला मला जोडी जोडी असा नाही का. चला आता चला मग जातोय राहणार आम्ही जंगला साका का जंगल फिरायला आलो आता. गडावर इकडून जातात का? इकडून कळसुबाईला हे जवळ आहे का? तिकडून जवळ आहे. लांब आहे ना, अंतर लांब. तिथं जागीच वर आहे ना बारीला. समोर दिसणाऱ्या डोंगरावर आपल्याला भाजीच्या शोधामध्ये जायचंय. कोंबड्याची भाजी आपल्याला तिथं जाऊन शोधायची आहे. चला जाऊया. काय आहे तिकडं? तिथपर्यंत घार असता. वाघ आहे का? आंबा भरपूर आलं तिकडं. तसा का खात चालत. आंबे भरपूर आहेत ना इकडं. आलं ती तरी यंदा कमी आलत ना. इकडून जाऊन इकडं परत यायचे असा भाजी पयत पयत. लागला का इथून पुढून? गेले ना. हा हा, याच्या खाली. हा, आता इकडून सगळी भाजी आहे ना ती. हा पट्टा सगळा भाजीच आहे. भाज्या शोधा जायच्यात. काही भाजी आहे आता. कोंबड्याची आणखी कोणती म्हटले रे? दुसरी रुखुळाची. हा, रुखुळाची भाजी प्यायची. गिंदोड्या का चिंबोऱ्या? रोपा उतरून आलं. बियर कडी रे का? इथून वर जंगल लागले. आता इथून असा आडवा पट्टा सगळा भाजी शोधायची. कोंबड्याची रुखुळाची पाहू. आपल्याकडे चाईची भाजी आहे, तेरेची आहे, पण या दोन भाज्या नाही आहेत. मस्त आंबा पिकलत. आंबा खात भाजी शोधित जाऊ. साका मोकारात हे ना तर कमी दारे आथरून होता असा. कोणी येतही नाही खाया ना. नाही सगळ्या साका पडल्यात. इथून आता भाजी शोधा सुरुवात. कोंबड्याचीच भाजी ही आता मोठी होऊन गेली, निभार झाली ना. हिच्या कोवळ्या सगळ्या घ्यायच्या राहतात. वर जाऊन पाहूया. भरपूर येते, मोठी होऊन गेले. नुकतेच निघालेले कोंब घ्यायला लागले त्याचे भाजीला. कोवळे असं सगळा जंगल आहे. जंगल अभयारण्य. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. काय दादूला भेटली आता भाजी. कुठे आहे दादू? आहे का? दाखव बरं. हा, कोवळी भेटली. इथं भरपूर आहे पण मोठी होऊन गेली ती. हे असे डेसे घ्यायचे. परशाला भेटले. असं कवळं तुला घ्यायचं. मस्त आहे.
हे बाय असं घ्यायचं असं. हे बघ दादू असं घ्यायचं कवळं. ते जरा मोठे आहेत. हा भाती कवळी 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 असेल ती. मी नाही बुवा. मी कोणी कोंबड्याची भाजी तू दाखव रे परशा. कुठे दाखव तू अशी दाखव ना. कोंबड्याच्या भाजी सारखी दिसत येते डेसा. तशीच असं हे बघा ही भाजी नाहीये, ही कोंबड्याची भाजी आहे. काही जण फसतात त्याचेच कोंब घेतात. सगळीकडून आहे आता शोधत शोधत जावं लागेल. आपण आलो तिकडे गळाली असती पण निभार होऊन गेली ना. आता ते शोधून शोधून काढावं लागलं. एक 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 बरं तरी भाजी झाली पाहिजे. हा ना. ते आपल्याला असं साईडला जायला लागेल. रस्त्यानं नाही भेटणार. हा असं आड साईडला जाऊन जरा शोधायला लागेल. इथं भरपूर आहे कोंबड्याची भाजी, पण सगळी मोठी होऊन गेली. इथं ही सगळी कोंबड्याची भाजी मोठी होऊन जाईल. तिचं हे बघा अशी 3 पानार येतात का. म्हणजे 2 आडवी आणि 1 सरळ उभा. हे 2 आडवी आणि 1 उभा. आणि ते याला तर नुसतं उभाच राहत आहे ना. त्याला इथं वर ही वाघ दोन्ही का. इकडे वाघ राहायचा का. भाजी गवसून गवसून दमल्या ती. कढीपत्त्याचा पुरा मोठा झाड आहे. असाच वर जायची आता. वाघ राहत बरं का त्यात. नंदाण्याचा वाघ, त्याला फळा आल्यात. असं झालंय. मोठा कोंब भेटलाय. त्याला भेटले पाहिजे आता. मच्छर पकडत ना रे. मच्छराने खाला फार. मोठी झालेली कोंबड्याची भाजी. झाडं पहा किती मोठे आहेत. आंब्याचं झाड मोठंच मोठं झाड आहे. भरपूर मोठी झाड आहेत. कोंबड्याची भाजी इथं एक आहे बघ. पाय दिला ती एक. इथं एक आहे बघ. ती पण कोवळा कोवळा पुढं. कालून घ्यायची जरा. कवळी कवळी सगळी मोठमोठ्या दगडी धसून आल्यात खाली जंगलात. मोठमोठाली झाड आहेत लय. इकडे आता परत मागं जायचे शोधित शोधित. खालच्या पट्ट्यानं जाऊ आता. वरून आलोय असा इकडून. आता खालच्या पट्ट्यानं परत शोधित शोधित जाऊ. हे वेगळीच झाड आधी काही तरी. मस्त दिसत आहे ना. नाही या वेगळे या अनुवाचं येल निघालं ते सगळं. इथंही मोठा झालेला कोंब. हे छोटे छोटे निघालेले कोंब. हे असे कोंब छोटे घ्यायचे आहेत आपल्याला. ही कोंबड्याची भाजी. जंगलात आल्यावर वेगवेगळा काय दिसत आहे. भूक्षेत्र दिसलंय आता. बघा वरून असा दिसत आहे. 5 चोळ्यासारखाच रंग आहे त्याचा. दादू कुठं गेला रे. भेटत आहे का भाजी. जंगलातून शोधित शोधित इकडे सगळं आंब पडून सगळं सडून गेलं. ते खराब होऊन गेलं. काही आहेत चांगलं.
मकर आंबती वर झाड आंब्याची पक्की मोठमोठाली झाडात त्याच्यावर जाता येणार नाही. हा ना खोडा लय मोठा लिहात बस साका कोणाला खायचे रे दर परशा दर खाय फोटो काढतो. कसं आहे रे गोडे का घेत नव्हता. मुंग्यांचा वारो वाटतं त्या वांद्रा नाही दिसत त्याला का होत त्या का ह्या उडी मारली. इकडून पक्की भाजी आहे पण सगळी निभार होऊन गेले मोठी होऊन गेले सगळीकडे भाजी आहे खालून इकडं भाजीच भाजी आहे. एखादा कोंब सापडतोय असा बघा नवीन निघालेला कोंब तेच सोडून घ्यायला आता तिथून वर चढलो होतो आपण आता परत तिथंच आलोय फिरून. आता जायचंय पुढच्या साईडला जायचं ना आता काय जायचं खाली मोठमोठाले दगड झाड दगडी का चालू आहे काय आपण तिकडच चालू आहे ना त्याच्यावरून ही बरकीची भाजी बरकीची ही बरकी ही कवल्याची भाजी उच मोठ्या पानांची ही कवल्याची भाजी इकडे हे बघा ही कवल्याची भाजी सगळी अजून टाइम आहे पण खुडा तांबोळी हे तांबोळीचे हा सगळी आणवा तांबोळी खणेला खड्डाचे ते सगळं आणवा खणून नेल्यात. या पा आता निघालो वाटतं बाहेर आपण ना अडचणीतून बाहेर निघालो लय खाला मच्छराने इकडून असा फिरत आले पारवरून आता बाहेर निघालो अडचणीतून. आता थोड्या साखा घेऊन मग जायचे मच्छर अजून मागच पटकन आता बाहेर निघायचे खाली. इकडं सगळे आंब्याची झाडा तिकडून आता साखा पाहू भेटलो थोड्या घेऊन जाऊ भाजी भेटली भरपूर आपले सगळं कोंबत इथं पा कोंबड्याची भाजी पहा इथं सगळं कोंबड्याची भाजी खुडली आता साका खाय आले हे पहा साका पडल्यात इथं वर हा आंबा हा गोड आहे ह्या आंब्याच्या साका घेऊ खाऊ साका खाऊन जाऊ आता. दादूना साका घेतल्यात किती पिशवी नाही भरली तू इथं तू कोणी कुठे रे साका घ्या इकडून असं सगळा इकडून असं आडवा फिरत असं खाली आलो भाजी साका मच्छराने पुरी चावून काढल्यात. साका दाखवू का साका थोडा साका घेतल्यात
याच्यात यायचं आता याच्यात एवढी भाजी, इकडे एवढी भाजी, भाजी काय रे त्याच्यात साकात का भाजी दोन्ही मिक्स केल्यात आता याना भाजी आणि साका. या वरच्या सगळ्या भागातून आपण भाजी शोधत फिरत फिरत आलेलो आहोत. आता आपण पूर्ण खाली उतरून आलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचंय गावाकडं. जपान इथं चांद्याचं झाड आहे, त्याच्या आधी पत्रवळा करून न्यायचं बघा जेवायची लोका. हे आता डोक्याला घेतलंय ना. या वरचा आकार रान असा फिरून याच्या खालून आम्ही कोंबडीची भाजी शोधून आता चालू गावाक. चालू आता घरी. हे डोंगराच्या खालच्या पोटानं सगळी कोंबड्याची भाजी इकडून अशी आपण शोधून आणली. आता आता चाललोय पेन्शत गावात. वडा आंबा पावणे 8ला निघालतो, आता पावणे 12ला आलोय. 3-4 तास लागलं. भाजी असतं ना अजून वरून असतं मग तेव्हा त्या वरच्या माळी कामापुरती भेटली ना आपण भरपूर. दोघांक पुढची अंक भाजी, इकडे साका. साखांमुळे टाइम झाला, इथं घरी असतो आपण. भाजी साका घेऊन आलो गावात. तिच्या कधी ना चालू आहे, तिला नाही येत का ग? म्हणजे वरच येणार राहता या आंब्याचा रस काय घातलो लय एवढी कोंबड्याची भाजी आणली आज. पेन्शनच्या रानामध्ये गेलतो आपण आणि एवढी कोंबड्याची भाजी खुडली आपण. टोपलीभर एवढी टोकरी.